आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारची. भाऊ, बंगला अद्याप मिळालेला नाही विरोधी पक्षांना. विधानभवनातल्या काँग्रेस कार्यालयात प्रेस घेण्याची वेळ आलेली आहे. असं आहे, हे आता सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाविना हे तिसरं अधिवेशन आहे आणि विरोधी पक्षाची निवड करण्यामध्ये त्यांना तो अधिकार सरकार म्हणून आता काय घेतील तो त्यांचा विषय आहे. परंतु आम्ही किमान सर्वांनी मिळून एक विरोधी पक्षनेत्यासाठी राखीव असलेला बंगला मागितला. आम्ही अध्यक्षांना बोललो, सभापतींना बोललो आणि आम्हाला तिकडे प्रेस कॉन्फरन्ससाठी बैठकांसाठी हा बंगला द्यावा, कारण रस्त्यावर तर प्रेस घेऊ शकत नाही. पण आत्ता मला माहिती मिळाली की विरोधी पक्षाचे जे दोनही बंगले आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे, एक प्रदेशाध्यक्षांना त्यांनी दिला. आता प्रदेशाध्यक्षांना सत्ताधारी आहेत ते काय त्यांना अधिकार आहे तो कोणाला द्यायचा, कोणालाही देऊ शकतील ते. उद्या एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना जर आवश्यकता असली ते देऊ शकतील. आणि दुसरा बंगला मंगलप्रभात लोंढा मंत्री आहेत त्यांना दिल्याची माहिती आहे. आम्ही सर्वांनी मिळून मागितल्यानंतर जर ते होत नसेल तर दुर्दैव आहे. ठीक आहे, उद्या आम्ही रस्त्यावर प्रेस घेऊ, काही फरक पडणार नाही. लोकांशी संबोधन करताना आमच्या बैठकीसाठी विनिमय करण्यासाठी एक जे विरोधकांची स्पेस असते ती संपुष्टात आणायचं काम करून हुकुमशाही आणि दादागिरीने जर सरकारला काम करायचं असेल, चालवायचं असेल, मन वाटेल त्याप्रमाणे चालवायचं असेल, मनमानी कारभार करायचा असेल आणि विरोधकांना साधा एक बंगला देताना ही आळमोठेपणाची भूमिका जर असेल, ठीक आहे, बघू. आम्ही पण शेवट लोकशाहीमध्ये दोन बाजू असतात. ती साधी बूज जर यांना नसेल तर ते दुर्दैव आहे यांना. आणि दुर्दैवानं अशा विचाराची माणसं, एक संकुचित विचारधारा असलेली व्यक्ती या राज्यामध्ये आहेत असं त्याचा अर्थ होईल. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सरकारला धारेवर धरणार? आठवड्याभराचं अधिवेशन. काय मुद्दे? बोगस अधिवेशन आहे. आज काय 6 दिवसाच्या अधिवेशनात फलित होणार आहे? वर्किंग डे खरं म्हणजे 5च मिळतील. कोण येणार? अनेक प्रॉब्लेम आहेत, फ्लाईटचे प्रॉब्लेम आहे आणि 5 पहिल्या दिवशी तर शोक हे असतो, प्रस्ताव असतो, त्यानंतर कामकाज होत नाही आणि राहिले 5 दिवस वर्किंगचे आणि संडेला कोण थांबत पण नाही आणि समारोपच असतो सगळ्या आतापर्यंतच्या अधिवेशन. आम्ही या अधिवेशनाला विरोधच केलेला. आमचं म्हणणं होतं की हे अधिवेशन बजेट अधिवेशन नागपुरात घ्या आणि ते 5 आठवड्याचं अधिवेशन घ्या नागपुरात, तर काय त्याचं फलित होईल. आले आले गेले गेले आणि छाती बडवून सांगितले की आम्ही हे केलं ते केलं. घसा कोरडा होईपर्यंत सांगतील ओरडून आणि लोकांना मूर्ख बनवतील. याला काय अर्थ आहे या अधिवेशनाला? म्हणून आता घेऊ जेवढे मुद्दे आम्हाला विदर्भातील अनेक विषय आहेत, महाराष्ट्रातील विषय आहेत, त्या विषयाला किती न्याय मिळतो ते बघू. कारण भूमिका सरकारची सकारात्मक नाही. त्यांना वाटतं की बहुमत, पाशवी बहुमताच्या भरोशावर हम करे सो कायदा, आम्ही करू ते अंतिम. आणि ही अशी मंडळी जनतेला विश्वासात घेऊन काम करतील असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नाही, सरकारवर अंकुश कसा ठेवणार? नाही, आता असं आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही पण आत्ता पण विनंती करतो आहोत की असं कुठेही 10% वगैरेचा काही विषय नाही आहे. तुम्हाला हे पहिल्यांदा होते आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही तर अत्यंत कमी संख्या असताना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे आणि अनेकांनी ते भूषवलं आहे. पण त्यांना लोकशाहीमध्ये असलेला विरोधक हा काही सरकारचा विरोधक नसतो, सरकारच्या धोरणाचा विरोधक असतो. सरकार जे काही काम करतं आहे ते योग्य आहे की नाही, जनतेच्या हिताचं आहे की नाही, आणि सत्ताधाऱ्यावर थोडा अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो. की वारेमाप उधळू नये, वाटेल ते करू नये, मनमानी कारभार करू नये आणि त्या लोकांना नजरेपुढे ठेवूनच काम व्हावं यावर अंकुश राहावं सत्ताधाऱ्यावर, यासाठी विरोधी पक्ष आहे.
ठीक आहे, जर नाही तर आम्ही आहे त्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न मांडू. आता विनंती करणार सरकारला नेमावं म्हणून. या विनंती काय खूप झाली, त्यांना जर करायचं असतील तर करतील. आपण आता काय वारंवार थोडी विनंती करणार आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन अनिकेतसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.